नमस्कार. द सिटी न्यूजच्या या बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. मुंबईतील लोकल सेवा स्वतंत्रता दिवस पासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की लोकल सेवा 15 ऑगस्ट पासून सुरू होतील. मात्र ही सुविधा फक्त 2 डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला 14 दिवस पूर्ण झालेल्यांसाठी उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळवून देण्याची सुविधा असणार आहे. पण आता असं ठरवलेलं आहे की काही शिथिलता आपण आता देत आहोत, बंधनं शिथिल करायला सुरुवात करत आहोत. परंतु एक साधारणतः तिसरी लाट जर का आलीच, कारण केरळामध्ये आता रुग्णवाढ दिसायला लागलेली आहे, इतर देशांमध्ये आता रुग्णवाढ दिसायला लागलेली आहे. तर रुग्णवाढ जर का व्हायला लागली तर रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन साधारणतः आपल्याकडे जी ऑक्सिजनच्या बेडची एक संख्या आहे ती आपण किती दिवसात गाठू शकू ह्याचा एक अंदाज घ्यायचा आणि मग तितके दिवस आधी लॉकडाऊन करायचा. आपल्याला हे करावं लागेल. जर का आपण ह्या काही गोष्टी पाळल्या नाहीत, सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही, हात धुतले नाहीत, अंतर ठेवलं नाही, तर एक लक्षात घ्या, कोविड अजून गेलेला नाही. हा कोविड आजही आपल्या अवतीभोवती फिरतो आहे आणि त्याला आमंत्रण दिलं जाईल असं काही करू नका. असं काही करू नका. आपल्या हातामध्ये आहे. आपण कोविडची तिसरी लाट, तिसरं आक्रमण हे कसं थोपवू शकतो ते आपल्या हातामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्यानंतर आज मी आपल्याला एक आपुलकीच्या याने सांगतो आहे की काही ठिकाणी आपण शिथिलता आणतो आहोत. जसं एक मुंबईचा विचार केल्यानंतर मुंबईमध्ये लोकल प्रवास कधी सुरू करणार, तर लोकल प्रवास आपण सुरू करतो आहोत आपल्या स्वातंत्र्य दिनापासून, 15 ऑगस्टपासून. 15 ऑगस्टपासून लोकल माझ्या मुंबईतल्या नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झालेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आपण ही मुभा देतो आहोत. मी 15 ऑगस्ट का म्हणतो आहे, उद्यापासून का म्हणत नाही आहे, तर ते एवढ्यासाठी की आपण ह्या सगळ्या लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपवरती ॲपसुद्धा लवकर म्हणजे आज उद्यातच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या ॲपवरती आपण ॲप्लिकेशन एक अप्लाय करायचा की मी दोन्ही लस घेतलेला व्यक्ती आहे, लस घेतल्यानंतर मला एवढे दिवस झालेले, माझा हा बारकोड क्रमांक अमुक आहे आणि तो केल्यानंतर आपल्याला एक पास मिळेल. काही जण म्हणतील हे ठीक आहे, पण ज्यांच्याकडे फोन नाही त्यांना काय, त्यांच्यासाठी सुद्धा आपण मुंबईतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये ऑफलाईन सिस्टीमने हे पास देणार आहोत. आज साधारणतः मुंबईमध्ये जवळपास 19 लाख नागरिक असे आहेत की ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि त्यांना डोस घेऊन 14 दिवस हे झालेले आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण आज 19 लाख लोक आपल्याकडे आहेत. 15 ऑगस्टपर्यंत दर दिवशी ह्याच्यात वाढ होत जाणार आहे. आणि मग एकदा का आपण ही सवय लावली, आपल्याकडे सगळ्यांकडे पासेस आले का मग साहजिकच आहे आपण रेस्टॉरंट असतील, मॉल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने आपण उघड्या करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की आधी ज्यांचं तळहातावरती पोट आहे अशा माझ्या नागरिकांसाठी आपण 15 ऑगस्टपासून लोकलचा प्रवास त्यांना सुरू करायला देतो आहोत. परंतु 15 तारखेपर्यंत ह्या ॲपवरती म्हणा, नाहीतर आपल्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयात जाऊन आपण ते पासेस घ्यावे, कार्ड घ्यावं, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, द सिटी न्यूज.